दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर आधारित प्रश्न बघा काय आहे. अक्षयचा जन्म 24 जून 1995 झाला, तर 19 एप्रिल 2019 रोजी त्याचे वय किती असेल. आता हे सोडवायला गेल्यावर ना खूप अवघड वाटतं, पण एक फॉर्मॅट आहे, हा लक्षात ठेवा. हा फॉर्मॅट पाहिजे तर नंतर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. दिवस महिने वर्ष असं लिहून घ्यायचं, नंतर त्याचे 3 रोज बनवायच्या, 3 आडव्या ओळी, जन्म आणि उत्तर. उत्तर आपल्याला खाली इथे जी लाईन दिसते ग्रीन लाईन शेवटची, तिथे उत्तर मिळणार. आता सगळ्यात पहिल्यांदा जन्म कधी झाला, 24 जून 1995. मग इथे 24 हा दिवस आहे ना, जून म्हणजे 6वा महिना आणि 1995 हे इथे लिहिलं मी. विचारलंय काय, 19 एप्रिल 2019 रोजी त्याचं वय, ते जे आहे ते वर लिहायचं. 19 एप्रिल म्हणजे कितवा महिना, 4था महिना, आणि 2019 ते असणार इथे. आलं लक्षात. आता यांची करायची वजाबाकी. आधी 19 मधून 24 घालवायचे, जातात का, नाही जात. मग काय करायचं, आपण इकडे जे महिने आहेत ना त्याच्याकडून उसने घ्यायचे दिवस. आता इथे 4था महिना आहे, मग 4 महिन्याला मी कट करणार, 3 लिहिणार. 4था महिना एप्रिलचा आहे, 4ला कट केलं, 1 मायनस केला महिना, 3 लिहिलं. आता एप्रिलच्या आधीचा महिना कोणता आहे, मार्च, त्याचे दिवस उसने घ्यायचे. इथे मुलं चुकतात, त्यांना वाटतं सर इथे एप्रिलचा महिना दिसतोय मला, एप्रिलचेच 30 दिवस इथे घेऊ का, नाही. एप्रिलच्या आधीचा महिना कोणता आहे, मार्च, मार्चचे किती दिवस आहेत, 31, ते 31 दिवस इथे उसने घ्यायचे. आणि त्या 4ला कट करून मी 3 लिहून टाकलं. आता 31 अधिक 19 किती येणार, 50. 50 मधून 24 गेले, किती येणार, 26 दिवस. आता महिने त्यांची वजाबाकी करू, 3 मधून 6 जात नाहीत. मग आपण काय करूया, इथून या एका वर्षातून 1 वर्ष इथे मायनस करू, इथून 12 महिने उसने घेऊया. मग मला सांगा, जर 1 वर्ष मायनस केलं, 2019चं येणार 2018, आणि इकडचे 12 महिने मी इथे मिळवले. मला सांगा आता 12 अधिक 3 किती येणार, 15. 15 मधून 6 गेले, ते येणार 9 महिने. आता ही तर वजाबाकी येते, 2018 मधून 1995 गेले, ते येणार 23. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार, 23 वर्ष 9 महिने 26 दिवस. 23 वर्ष 9 महिने 26 दिवस जे आहे ऑप्शन क्रमांक 1. आहे की नाही, सिंपल सांगा. म्हणजे या पद्धतीने असा जर टेबल तुम्हाला काढता आला परीक्षेमध्ये, तर या आधारावर कुठलेही प्रश्न सोडवता येतील. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.